नमस्कार, शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मटकी मूग कसे आपण ठेवता येईल ते बघणार आहोत कडधान्याची। आता इथं मस्त मोड आलेली मटकी आहे, मटकी आणि मूग ते आपल्याला 7-8 दिवस तरी ते चांगले राहतात। 10 दिवस धरा, 10 दिवस तरी चांगले राहतात। तर हे काय करायचं, असे छान मोड आणून द्यायचे आहेत मटकी आणि मूगाला। आणि हे प्लास्टिकच्या डब्यात न ठेवता तुम्ही कुंड्यामध्ये ठेवायचे, जो आपला कुंडा असतो तो त्याच्यामध्ये ठेवून झाकून ठेवायचे, खाली फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, डीप फ्रीजला नाही, खालच्या फ्रीजला तुम्ही ठेवायचं आहे झाकून। मी दाखवते कशा पद्धतीने ते ठेवायचं ते। आता हे मटकी आणि मूग छान कशा पद्धतीने ठेवायचे ते मी तुम्हाला सांगते। आता आपण एक बाउल घेणार आहे, ऑलरेडी मटकी होतीच त्याच्यामध्ये, त्यामुळे टाकायचे। आणि हे आपल्याला कुंड्यामध्येच ठेवायचे, अशा प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये नाही ठेवायचं। आणि हे झाकून असं झाकायचं आणि हे असं फ्रीजमध्ये ठेवायचं, दोन्ही पण। बघा इथं मी मूग ठेवलेले आहेत, 2-3 दिवस झालेत, अजिबात काही झालेलं नाही आहे त्याला। आणि मधनं चेक करायचे, मधनं असं हलवत राहायचे मटकी आणि मूग, म्हणजे ते चिटकणार नाही फ्रीजमध्ये ठेवल्यावर। आता हे त्याच्यात टाकलं आणि हे असं आपल्याला स्टीलच्या ह्याच्यामध्ये कुंड्यामध्ये ठेवून आपल्याला असं झाकून ठेवायचे दोन्ही पण। आणि हे मधनं असं हलवत राहायचं आहे। फ्रीजमधनं बाहेर काढलं की हे असं हलवायचं, म्हणजे ते चिटकणार वगैरे नाही, खूप दिवस राहते, काही होत नाही त्याला मटकीला। आणि मूग हे कसे ठेवायचं हे तुम्हाला कळालंच असेल। तर आता ही तुम्हाला टिप्स कशी वाटली ते मला तुम्ही सांगा। कडधान्याची टिप्स आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।